नमस्कार मित्रांनो नागपूर महानगरपालिका अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी मित्रांनो भरती निघालेली आहे। मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। मित्रांनो तुम्हाला जर या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की। तर मित्रांनो तुम्ही जर या भरतीचे मित्रांनो जाहिरात बघितलेली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 2 नंबरला ऑप्शन दिलेला आहे की नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट फॉर वेरियस पोस्ट। या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पीडीएफ दिलेली आहे की या पीडीएफ वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्या समोर संपूर्ण या ठिकाणी पीडीएफ ओपन होईल की। जर तुम्ही पीडीएफ बघितलेली नसेल तर या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता की। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या समोर ही पीडीएफ ओपन होईल। आता या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण माहिती दिलेली आहे की तुम्हाला ही संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे, नंतर त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे। आता या ठिकाणी बघितलं तुम्हाला 26 तारखेपासून तर तुम्ही 15 जानेवारीपर्यंत या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता। खाली तुम्हाला वेबसाईट पण दिलेली आहे या ठिकाणी nmcnagpur.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता ओके। मित्रांनो आपण आता याच्यामध्ये कोणकोणते पद आहेत ओके आणि त्या पदांसाठी मित्रांनो क्वालिफिकेशन काय ती माहिती चेक करूया। तर या ठिकाणी तुम्हाला हे पदांचे नाव दिसत असतील। कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी मित्रांनो एकूण या ठिकाणी 36 या ठिकाणी पोस्ट आहेत ओके। नंतर कनिष्ठ अभियंता विद्युत म्हणजे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल याच्यासाठी 3 पोस्ट आहेत। पुढे नर्स परिचारिका म्हणजे आपण याला स्टाफ नर्स असं म्हणतो की। तर ज्यांचा जीएनएम झालेला ओके याच्यामध्ये तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 52 पोस्ट आहेत ओके, जीएनएम आहे ओके। पुढे तुम्हाला या ठिकाणी वृक्ष अधिकारी याच्यासाठी 4 पोस्ट आहेत। पुढे तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट याच्यासाठी मित्रांनो एकूण 150 या ठिकाणी पोस्ट आहेत ओके। आता मित्रांनो हे जे पद आहेत ओके याच्यासाठी क्वालिफिकेशन काय ती माहिती आपण बघूया। खाली तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरीज पण जागा दिलेल्या आहेत ओके। तर तुम्ही या ठिकाणी जागा बघून घ्या पीडीएफ मध्ये संपूर्ण कॅटेगरीज या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। तर पहिलं पद बघा मित्रांनो या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याच्यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण ओके। तर मित्रांनो तुमची किमान या ठिकाणी डिग्री कंप्लीट पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ओके, किंवा मग त्याच्या समकक्ष म्हणजे त्याच्या इक्विव्हॅलेंट जर तुमची झाले असेल तर ती पण या ठिकाणी चालणार आहे ओके। पुढे कनिष्ठ अभियंता विद्युत याच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान विद्युत अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स शाखेची पदवी म्हणजे तुमच्याकडे एकदा विद्युत अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक्स शाखेची पदवी असणं गरजेचं आहे ओके, किंवा मग त्याच्या समकक्ष इक्विव्हॅलेंट ठिकाणी दिलेला ऑप्शन। पुढे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी का ओके। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी किमान तुम्हाला डिप्लोमा तुमचा झालेला असावा ओके। तुमचा डिप्लोमा जर झालेला असेल तर सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ओके। पुढे नर्स परिचारिका याच्यासाठी मित्रांनो HSC नंतर GNM अभ्यासक्रम पूर्ण ओके व नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन ओके। म्हणजे मित्रांनो तुमचं जे जर कोणाला नर्स परिचारिका म्हणजे स्टाफ नर्ससाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 12वी नंतर तुमचं GNM कंप्लीट होणं गरजेचं आहे आणि तुमचं महाराष्ट्र या ठिकाणी जे नर्सिंग काउन्सिल आहे ओके तर तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे। पुढे वृक्ष अधिकारी याच्यासाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc म्हणजे याच्यामध्ये हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर पुढे बॉटनी फॉरेस्ट्री पदवी किंवा मग या ठिकाणी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। आणि याच्यासाठी मित्रांनो या ठिकाणी अनुभव पण तुमचा गरजेचा आहे। या ठिकाणी उद्यान विकास देखभाल वृक्ष संरक्षण व संवर्धन रोपवाटिका व्यवस्थापन क्षेत्रातील कामाचा 5 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल ओके। तर ज्या लोकांना मित्रांनो या ठिकाणी अनुभव आहे त्या लोकांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे ओके। तर मित्रांनो हे क्वालिफिकेशन आहे ओके। हे सर्व हे पद आहेत, या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि त्यांच्यासाठी हे क्वालिफिकेशन दिलेत ओके। आपण सगळ्या या ठिकाणी क्वालिफिकेशन बघितलं आहे। आता यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ती माहिती आपण बघूया। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ओके। तर तुम्हाला त्या लिंकवरती क्लिक करून या वेबसाईटवरती यायचं आहे ओके। तुम्हाला या ठिकाणी पहिलाच ऑप्शन दिलेला आहे ऑनलाईन लिंक फॉर अप्लाय नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिक्रुटमेंट ओके। तुम्हाला लिंकवरती क्लिक करायचं आहे किंवा मग तुम्हाला या ठिकाणी पुढे अप्लाय असं ऑप्शन दिलं ओके। तर अप्लाय नाववरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पुढे तुमच्यासमोर मित्रांनो अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी वेबसाईट ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला क्लोज करायचं आहे। पुढे तुम्हाला या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे खाली ओके। तुम्हाला या ठिकाणी आय ॲग्री मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं ओके।
तुमची संपूर्ण या ठिकाणी वैयक्तिक माहिती तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे. तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात आधी तुमचं नाव, फर्स्ट नेम तुमचं टाकायचं आहे. मित्रांनो, तुमचं नाव टाकताना या ठिकाणी तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जे नाव आहे तेच नाव तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. एक्झॅक्टली तुमचं स्पेलिंग या ठिकाणी मॅच झालं पाहिजे. या ठिकाणी जर मित्रांनो स्पेलिंगमध्ये जर मिस्टेक झाली तर तुम्हाला या ठिकाणी एक्झामला या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी माहिती नीट या ठिकाणी सर्व ऑप्शन वाचून तुम्हाला माहिती भरायची आहे. तर तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जे नाव आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. तुमचं नाव आधी टाकायचं आहे, नंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, पुढे तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे. पुढे तुम्हाला विचारलं आहे की तुमच्या नावात बदल झाला आहे का. आता जे फिमेल कॅन्डिडेट आहेत, जे महिला उमेदवार आहेत, लग्नानंतर जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे तुम्हाला जो नावात बदल झालेला आहे तर ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. जर लग्नानंतर तुमचे डॉक्युमेंट जर वडिलांच्याच नावाने असतील तर तुम्हाला या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करायचा. आणि मित्रांनो, जर तुमच्या नावात या ठिकाणी जर बदल झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी पुरावा पण द्यावा लागलो की तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट किंवा मग तुमच्याकडे गॅजेट असणं गरजेचं आहे. तुम्हाला ते एक्झामच्या वेळेस लागू शकतो. जर तुमच्या नावात बदल असेल तर ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढे जन्मतारीख या ठिकाणी फिल करायची आहे. तर तुमची जन्मतारीख या ठिकाणी फिल करून घ्या. सगळ्यात तुम्हाला या ठिकाणी इयर सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी वर्ष सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मंथ सिलेक्ट करा. पुढे तुमच्या या ठिकाणी डेट सिलेक्ट करा. मित्रांनो, या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला पुढे लिंक सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर फिल करायचा आहे. पुढे परत तुम्हाला कन्फर्म मोबाईल नंबर, तुमचाच मोबाईल नंबर या ठिकाणी परत टाकायचा आहे. पुढे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर जर तुमच्याकडे असेल तुम्ही देऊ शकता. जर नसेल तर नाही दिला तर चालेल, या ठिकाणी कंपल्सरी नाही. पुढे तुम्हाला या ठिकाणी मेल आय डी द्यायचा आहे. मेल आय डी या ठिकाणी फिल केल्यानंतर पुढे परत तुम्हाला कन्फर्म ईमेल ॲड्रेस तुम्हाला परत या ठिकाणी मेल आय डी फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला मॅट्रिक्युलेशन सीट नंबर म्हणजे तुमच्या 10वीचा जो सीट नंबर आहे तो 10वीचा सीट नंबर तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला मॅट्रिक्युलेशन मंथ अँड इयर ऑफ पासिंग. तुमच्या 10वीचा मित्रांनो उत्तीर्ण होण्याचा या ठिकाणी महिना आणि वर्ष तुम्हाला फिल करायचं आहे. सगळ्यात तुम्ही या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करा. या ठिकाणी क्लिक करून नंतर तुम्हाला या ठिकाणी मंथ सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी सेंटर निवडायचे आहेत. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 3 सेंटर निवडायचे आहेत. 3 सेंटर तुम्हाला कंपल्सरी आहेत. तुम्हाला 3 सेंटर या ठिकाणी निवडावेच लागतील. तर तुम्हाला या ठिकाणी 3 सेंटर निवडून घ्यायचे आहेत. मित्रांनो, सेंटर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बॉक्स दिला. या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा कॅप्चा फिल करावा लागेल. तुमच्यासमोर अशा व्हिडिओ ओपन होईल. तुम्हाला हा कॅप्चा या ठिकाणी फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला OTP फिल करायचा आहे. मित्रांनो, तुमच्या मोबाईल नंबरवरती जो OTP आलेला असेल तो OTP तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे. तुमच्या मेल आय डीला पण या ठिकाणी OTP आलेला असेल. तुमच्या मेल आय डीचा आणि मोबाईल नंबरचा OTP सेम असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी OTP फिल करायचा आहे. OTP फिल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो व्हॅलिड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुमचा OTP या ठिकाणी सक्सेसफुली व्हॅलिड झालेला आहे. तुम्हाला क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशन दिलेलं आहे. हे डिक्लेरेशन तुम्हाला वाचून घ्यायचं आहे आणि तुम्हाला पुढे आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला हा OTP या ठिकाणी हा जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा तुम्हाला फिल करायचा आहे. नंतर रिव्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करा. रिव्हेरीफाय मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची संपूर्ण माहिती येईल. ते माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. तुमचे डेट ऑफ बर्थ, जेंडर, नंतर या ठिकाणी तुमचा 10वीचा पासिंग इयर, मंथ, तुमचं नाव, नंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि तुमचा सीट नंबर. हे सर्व माहिती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. जर सर्व माहिती मित्रांनो बरोबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी राईट साईडला हे बॉक्स दिलेला आहे. या सर्व बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, माहिती नीट चेक करून घ्या. एकदा का मित्रांनो फॉर्म सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एडिट करता येणार नाही. आणि मित्रांनो, जर तुमचं रजिस्ट्रेशन करताना जर माहिती चुकली तर तुम्हाला परत या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार नाही. कारण की तुमचा जो 10वीचा मित्रांनो सीट नंबर आहे तो सीट नंबर एकच असतो. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी परत रजिस्ट्रेशन करता येणार नाही. तुम्ही जर या ठिकाणी दुसरा मोबाईल नंबर किंवा दुसरा मेल आय डी तुम्ही यूज केला तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमचा 10वीच्या सीट नंबरमुळे या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करता येणार नाही. त्याच्यामुळे तुमची माहिती तुम्ही नीट चेक करून घ्या.
पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओके या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुमच्यासमोर या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती दिसेल. ओके, तुम्ही जे आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल. ओके, ॲप्लिकंट डिटेल्स या ऑप्शनमध्ये. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आता अप्लाय करायचं. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी आता अप्लाय पोस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अप्लाय न्यू पोस्ट. ओके, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी राईट साईडला ऑप्शन दिसत असेल अप्लाय न्यू पोस्ट. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी मित्रांनो फॉर्म ओपन होईल. ओके, आता या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे. ओके, आता सगळ्यात तुम्हाला या ठिकाणी पर्सनल डिटेल्स माहिती भरायची आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी ॲडिशनल डिटेल्स, पुढे तुम्हाला कम्युनिकेशन डिटेल्स, तुम्हाला क्वालिफिकेशन अँड कोर्स, आणि नंतर डॉक्युमेंट आणि पेमेंट. ओके, हे सर्व माहिती तुम्हाला मित्रांनो स्टेप बाय स्टेप सगळी माहिती या ठिकाणी भरायची आहे. आता या ठिकाणी सगळ्यात तुम्हाला पोस्ट डिटेल्स ही माहिती भरायची आहे. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय पोस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी पोस्ट सिलेक्ट करायची आहे. तुम्हाला ज्या पोस्टसाठी मित्रांनो अप्लाय करायचं आहे ती पोस्ट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. पुढे तुमचा पोस्ट कोड या ठिकाणी ऑटोमॅटिकली. ओके, खाली तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो उमेदवाराची वैयक्तिक माहिती. ओके, याच्यामध्ये मित्रांनो तुमची जी माहिती आहे, तुम्ही जी रजिस्ट्रेशन करताना माहिती भरलेली आहे ती माहिती या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला कोणती माहिती भरावी लागणार ते आपण बघूया. तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मॅरिटल स्टेटस ही माहिती भरायची आहे. ओके, तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करा. ओके, मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी मॅरिड असाल, ओके, तुम्ही जर मॅरिड ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्ही लहान कुटुंबासाठी पात्र असणं आवश्यक आहे. ओके, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 2पेक्षा जास्त मुलं असू नये. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी येस या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ओके, तर या ठिकाणी तुम्ही मॅरिटल स्टेटस या ठिकाणी सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला या ठिकाणी फादरचं नाव या ठिकाणी फिल करायचं आहे. फादरचं नाव फिल करायचं तुम्हाला या ठिकाणी मदर नेम फिल करायचं. ओके, पुढे या ठिकाणी परीक्षा केंद्राची माहिती. ओके, तुम्ही जे रजिस्ट्रेशन करताना मित्रांनो जे सेंटर दिलेले आहेत, ओके, ते सेंटर तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी डोमासाईलची माहिती भरायची. ओके, सगळ्यात नॅशनॅलिटी इंडिया सिलेक्ट करा. पुढे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का या ठिकाणी येस ऑप्शन सिलेक्ट करा. मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी नसाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. ओके, तुम्ही जर या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्ही या ठिकाणी इलिजिबल होणार नाहीत. यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस एक्झाम असं तुम्हाला या ठिकाणी येईल. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी येस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्ही डोमासाईल कोणाकडून या ठिकाणी इश्यू केलेलं आहे. ओके, त्या ऑथॉरिटीचं नाव तुम्हाला नाव टाकायचं आहे. मित्रांनो तुमचं जे डोमासाईल सर्टिफिकेट असतं त्याच्यावर ज्या ठिकाणी शिक्का दिलेला असतो त्या ठिकाणी त्या ऑथॉरिटीचं नाव असतं. ओके, त्या ऑथॉरिटीचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे डोमासाईल सर्टिफिकेट आहे त्याला या ठिकाणी ऑरला डॉक्युमेंट दिलेले आहेत. तुमच्याकडे जन्म दाखला असला तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, जर तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असला तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, पण त्याच्यावरती तुम्ही तुमचा जन्म जो आहे तो तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याच्यावरती उल्लेख असणं आवश्यक आहे. ओके, पुढे तुम्ही कोणत्या डेटला या ठिकाणी इश्यू केलेलं आहे ते डेट तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं. ओके, त्या सर्टिफिकेटवर तुम्हाला डेट भेटून जाईल ते डेट तुम्हाला या ठिकाणी फिल करायची आहे. पुढे सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी फिल करायचा. ओके, कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कोणाकडून ते सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे त्या ऑथॉरिटीचं नाव या ठिकाणी फिल करायचं आहे. पुढे तुम्ही कोणत्या डेटला या ठिकाणी इश्यू केलेलं आहे ते डेट या ठिकाणी फिल करा. पुढे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा या ठिकाणी नंबर फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीबद्दल विचारायला आहे. ओके, त्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही या ठिकाणी डेट देऊ शकता. ओके, तुम्ही कोणत्या डेटला या ठिकाणी इश्यू केला आहे ती डेट तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. जर मित्रांनो तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी नसेल तर तुम्हाला या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. ओके, तुम्ही नाही दिले तर चालेल. तुमची जर नियुक्ती झाली ओके तर त्या नियुक्तीच्या दिनांकापासून तुम्ही 6 महिन्याच्या आत तुम्ही हे सर्टिफिकेट देऊ शकता. ओके, तर हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी मार्क ऑफ विजिबल आयडेंटिफिकेशन द्यायचं आहे. ओके, तुमच्या शरीरावरती जर मित्रांनो काही जन्मखून असेल ओके तीळ वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी माहिती देऊ शकता. ओके, पुढे तुम्हाला या ठिकाणी ओळखपत्राची माहिती द्यावी लागेल. ओके, तुमचं जे आयडेंटिटी प्रूफ आहे ती माहिती तुम्हाला द्यावी लागेल. तर या ठिकाणी 5 ऑप्शन दिले तुम्हाला: पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, बँक पासबुक. आता याच्यापैकी मी तुम्हाला एक कंपल्सरी द्यायचा आहे. हा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा. तर या ठिकाणी मी पॅन कार्ड ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पुढे पॅन कार्ड नंबर द्यावा लागेल. पुढे तुम्हाला तुमच्या पॅन कार्डचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे. तुम्हाला याच्यापैकी मित्रांनो एक कंपल्सरी द्यावं लागेल. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो कन्सेंट दिलेला आहे खाली या बॉक्सवरती क्लिक करायचा आहे. पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल की तुम्हाला या ठिकाणी ॲडिशनल डिटेल्स ही माहिती भरायची आहे. तर मित्रांनो सगळ्यात तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का. ओके, जर असाल तर येस करा, नाहीतर नो करा.
पुढे जर तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर येस करा, नाहीतर नो करा. पुढे तुम्हाला माजी सैनिक आहात का ओके, जर असाल तर येस करा, नाहीतर नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो स्पोर्टबद्दल माहिती द्यायची आहे. जर तुम्ही स्पोर्टमधून मित्रांनो जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी येस ऑप्शन सिलेक्ट करायचा ओके. आता या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर अचिव्हमेंट लेवल बघितले तुम्हाला या ठिकाणी इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवल आणि स्टेट लेवल ओके. तर ह्या लेवलचे तुमच्याकडे मित्रांनो सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला या ठिकाणी येस करायचा ओके. जर स्टेटच्या खाली असतील तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेलं नाही ओके, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. पुढे या ठिकाणी दिव्यांगाबाबत माहिती विचारली ओके. जर तुम्ही मित्रांनो डिसेबल कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी येस करा, नाहीतर नो करा. पुढे आपण स्वातंत्र्य सैनिकाचे नाम निर्देशित पाळले आहे का ओके, जर असेल तर येस करा, नाहीतर नो करा. पुढे तुम्हाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहात का ओके, जर असाल तर येस करा, नाहीतर नो करा. पुढे अनाथ आहेत का, अनाथ असाल तर येस करा, नाहीतर नो करा. पुढे तुम्हाला या ठिकाणी अंशकालीन कर्मचारी माहिती, जर तुम्ही अंशकालीन म्हणजे पार्ट टाईम एम्प्लॉय असाल तर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शनवर येस करायचा आहे, नाहीतर नो करायचं ओके. तुम्हाला या ठिकाणी शासन निर्णय ओके, हा जो GR आहे शासनाचा, याच्यानुसार जर तुम्ही या ठिकाणी अंशकालीन उमेदवार असाल तरच तुम्हाला या ठिकाणी येस करायचं ओके. पुढे या ठिकाणी इतर माहितीमध्ये मित्रांनो FIR म्हणजे या ठिकाणी तुमच्यावर काही FIR वगैरे दाखल आहे का ओके, तुमच्यावर काही तुमच्या अगेन्स्ट क्रिमिनल केसेस वगैरे चालू आहेत का ओके, जर असतील तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचा ओके. जर तुमच्यावर असं काही नसेल तर या ठिकाणी सर्व ऑप्शनवरती तुम्हाला नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी सर्व ऑप्शन मित्रांनो त्याच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी विचारलेले आहेत. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी कम्युनिकेशन डिटेल्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस क्लिक करायचा ओके. मित्रांनो सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर फॉर्म जर तुम्ही मध्येच लॉग आउट केला ओके, ही माहिती जर तुम्ही मित्रांनो मध्येच लॉग आउट झालं ओके, किंवा या ठिकाणी जर तुमच्या वेबसाईटला काही एरर आला तर तुम्हाला या ठिकाणी माहिती परत भरायला लागणार नाही ओके. जे तुम्ही मागे माहिती भरलेली आहे ओके, सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमची माहिती ऑटोमॅटिक सेव्ह होणार आहे. जर तुम्ही परत लॉग इन केलं तर तुम्हाला या स्टेपपासून तुम्हाला परत माहिती भरावं लागेल ओके. आता या ठिकाणी तुमचा ॲड्रेस फिल करा. ॲड्रेस क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंट्री सिलेक्ट करायचे ओके. या ठिकाणी इंडिया ऑप्शन सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला स्टेट्स या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा ओके. पुढे डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या सिटी किंवा विलेजचं नाव टाकायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी पिनकोड फिल करायचा ओके. पिनकोड फिल केल्यानंतर मित्रांनो जर तुमचा करस्पॉन्डंट ॲड्रेस म्हणजे या ठिकाणी हा प्रेझेंट ॲड्रेस ओके, आणि तुमचा जर परमनंट ॲड्रेस सेम असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस ऑप्शनवरती क्लिक करायचा ओके. जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस जर वेगळा असेल तर तुम्हाला या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, आणि तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो तुम्हाला या ठिकाणी खाली फिल करावा लागेल ओके. आता ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल्स या ठिकाणी माहिती भरायची आहे. मित्रांनो क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला सगळ्यात या ठिकाणी विचारलेलं आहे की तुम्हाला मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येते का ओके. तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो येस ऑप्शन सिलेक्ट करायचा ओके. तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज असणं आवश्यक आहे, त्याने स्पष्ट त्यांच्या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे ओके. जर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जर नो ऑप्शन सिलेक्ट करा तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होणार नाही ओके. यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट असं तुम्हाला या ठिकाणी एरर येईल ओके. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मराठी भाषेचं नॉलेज असणं आवश्यक आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी येस ऑप्शन हाच ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पुढे तुम्हाला 10वीची माहिती या ठिकाणी फिल करायची आहे. तुमच्या स्टेट बोर्डचं या ठिकाणी नाव फिल करा. पुढे तुम्हाला तुम्ही कोणत्या स्कूलमधून किंवा इन्स्टिट्यूटमधून या ठिकाणी कंप्लीट केलं आहे ओके, त्या स्कूलचं नाव तुम्हाला फिल करायचं आहे. पुढे तुम्हाला 10वीला असताना CGPA होतं का, पर्सेंटेज होतं का ओके, तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी प्राप्त गुण ओके, मार्क्स ऑब्टेन या ठिकाणी फिल करायचे आहेत. आणि पुढे तुम्हाला टोटल गुण ओके, कमाल गुणमध्ये तुम्हाला तुमचे टोटल गुण या ठिकाणी फिल करायचे आहेत. पुढे तुमचे पर्सेंटेज जे आहेत मित्रांनो ते ऑटोमॅटिक येणार आहेत ओके. पुढे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येतील ओके. पुढे तुम्हाला 12वीची माहिती विचारलेली आहे. मित्रांनो जर तुमची 12वी झाली असेल तर तुम्ही या ठिकाणी माहिती भरू शकता ओके. जर 12वी झाली नसेल तर माहिती नाही भरत तर चालेल, या ठिकाणी कंपल्सरी नाही ओके. पुढे तुम्हाला डिप्लोमा डिटेल्स या ठिकाणी माहिती विचारलेली आहे ओके. जर मित्रांनो तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी डिप्लोमाची माहिती भरायची ओके. आता मित्रांनो ही जी क्वालिफिकेशन डिटेल्सची माहिती आहे ओके, जी तुम्ही मित्रांनो पोस्ट सिलेक्ट करणार आहात ओके, जी तुम्ही या ठिकाणी पोस्ट सिलेक्ट करणार आहात त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची ओके. जर तुमचं मित्रांनो तुम्ही जर ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदासाठी जर अप्लाय केलं ओके, तर तुम्हाला या ठिकाणी डिग्री कंपल्सरी आहे ओके. तर तुम्हाला डिग्रीची माहिती भरावी लागेल. तुम्हाला खाली या ठिकाणी डिग्री डिटेल्स हा ऑप्शन दिला ओके, तर या ऑप्शनमध्ये तुम्हाला माहिती भरावं लागेल.
आता मी या ठिकाणी मित्रांनो सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ही पोस्ट सिलेक्ट केलेली आहे. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी मी डिप्लोमाची माहिती भरणार आहे. पण जर तुम्ही दुसऱ्या पदासाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला ती माहिती भरावी लागेल तुमच्या क्वालिफिकेशननुसार. ओके, या ठिकाणी आपण स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये या ठिकाणी स्टार्टिंगलाच आपण माहिती बघितलेली आहे की कोणत्या पदासाठी कोणतं या ठिकाणी क्वालिफिकेशन आहे, तर त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी माहिती भरायची आहे. तर तुम्ही कोणत्या संस्थेमधून या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे त्या संस्थेचं तुम्हाला नाव फिल करायचं आहे. पुढे तुम्हाला पर्सेंटेज होते काय किंवा मग तुम्हाला ग्रेड ऑफ मार्क्स किंवा CGPA ओके जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन निवडायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी प्राप्त गुण या ठिकाणी फिल करायचे आहेत. पुढे तुम्हाला एकूण गुण या ठिकाणी फिल करायचे आहेत. पुढे तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक येतील. ओके, पुढे तुम्हाला उत्तीर्ण होण्याचा महिना आणि वर्ष सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला वर्ष सिलेक्ट करा. ओके, वर्ष सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मंथ सिलेक्ट करायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी डेट सिलेक्ट करायची आहे. पुढे जर तुमचं मित्रांनो अदर क्वालिफिकेशन झालं असेल तुम्ही या ठिकाणी माहिती देऊ शकता. ओके, जर तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी एक्सपिरियन्स माहिती देऊ शकता. पुढे तुम्हाला विचारलेलं आहे मित्रांनो की तुमच्याकडे MSIT किंवा समकक्ष प्रमाणपत्र आहे का, तर मित्रांनो तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी येस ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला पुढे या ठिकाणी प्रमाणपत्र नंबर ओके नंतर तुम्हाला या ठिकाणी ऑथॉरिटीचं नाव आणि तुम्ही ते कधी इश्यू केलं आहे ओके ते इश्यू डेट तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आहे. मित्रांनो जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल MSITचं तुम्हाला या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करायचा. ओके, हे जे सर्टिफिकेट आहे मित्रांनो ते कंपल्सरी नाही. ओके, तुम्ही नियुक्तीच्या दिनांकापासून जर तुमची नियुक्ती झाली ओके तर त्या नियुक्तीच्या दिनांकापासून तुम्ही 2 वर्षाच्या आत हे सर्टिफिकेट देऊ शकता. ओके, त्याच्यामुळे जर तुमच्याकडे नसेल तर या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि असेल तर येस ऑप्शन सिलेक्ट करा. ओके, जर तुमच्याकडे असेल तर मित्रांनो तुम्हाला हे सर्टिफिकेट अपलोड पण करावं लागेल. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी हा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, पुढे तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस ओपन होईल. ओके, तर आता तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. ओके, आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची स्टेप आहे, या ठिकाणी नीट लक्ष द्या. ओके, तर सगळ्यात आधी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. या ठिकाणी क्लिक हेअर टू अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला असा इंटरफेस येईल. ओके, आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. ओके, एक कॅप्चर फोटोग्राफ आणि एक अपलोड फोटोग्राफ. तर तुम्हाला सगळ्यात आधी कॅप्चर फोटोग्राफमध्ये तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा. ओके, या ठिकाणी क्लिक हेअर टू कॅप्चर फोटो ऑप्शन दिला आहे. या ठिकाणी ब्लू कलरमध्ये तुम्हाला दिसत असेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर या ठिकाणी कॅमेरा ओपन होईल. ओके, कॅमेरा ओपन झाल्यानंतर या ठिकाणी क्लिकचा ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्या क्लिक ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा फोटो जो आहे तो ऑटोमॅटिक या ठिकाणी अपलोड होईल. ओके, लाईव्ह फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपलोड फोटोग्राफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुमचा जो पासपोर्ट फोटो आहे तो पासपोर्ट फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. ड्रॉप फाईल हिअर ओके असं ऑप्शन दिलेलं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचा फोटो तुम्ही अपलोड करा. फोटो अपलोड केल्यानंतर क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला अपलोड युअर स्कॅन सिग्नेचर, या ठिकाणी तुमची सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे. या ठिकाणी क्लिक हेअर टू अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करा. मित्रांनो जी सिग्नेचरची साईज आहे ती 80 KB ते 100 KB मध्ये ठेवायची आहे आणि या ठिकाणी फॉर्मॅट दिलेला आहे JPEG किंवा मग JPG. ओके, हे 2 फॉर्मॅट दिलेले आहेत. या 2 फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचा फोटो सेव्ह करायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे सिग्नेचरचा फोटो. ओके, नंतर क्लोज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला 10वीची या ठिकाणी प्रमाणपत्र किंवा मार्कशीट अपलोड करायचं आहे. या ठिकाणी क्लिक हेअर टू अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करा. मित्रांनो जे डॉक्युमेंट आहेत ओके आता 10वीच्या मार्कशीटपासून जे तुम्हाला जे डॉक्युमेंट लागतील ते तुम्हाला 100 KB ते 2 MB मध्ये साईज करायचे. ओके, JPEG किंवा JPG किंवा PDF. ओके, हे 3 फॉर्मॅट दिलेले आहेत. या 3 फॉर्मॅटमध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. ओके, या ठिकाणी ड्रॉ फाईल हिअर ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करा. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर क्लोज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी 12वीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट. ओके, जर तुम्ही 12वी केलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचं आहे. जर नसेल केलेली तर नाही अपलोड केलं तर चालेल. ओके, कंपल्सरी नाही 12वीचं. ओके मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काही डॉक्युमेंट आहेत. ओके, तुम्हाला रेड स्टार दिसत असेल. ओके, काही डॉक्युमेंटच्या पुढे तुम्हाला या ठिकाणी रेड स्टार दिसणार नाही. ओके, तर मित्रांनो जे रेड स्टार आहेत ते तुम्हाला कंपल्सरी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला तुमचे पदवी प्रमाणपत्र अपलोड करा. त्याच्यानंतर पुढे तुमचं डिप्लोमा प्रमाणपत्र अपलोड करा ऑप्शन दिलेलं आहे. ओके, आता मित्रांनो या ठिकाणी हे डिप्लोमाचं जे प्रमाणपत्र आहे ते कंपल्सरी आहे. ओके, या ठिकाणी रेड स्टार तुम्हाला दिसत असेल आणि या ठिकाणी पदवी प्रमाणपत्र अपलोड करा. या ठिकाणी रेड स्टार नाही. ओके, तर हे कंपल्सरी नाही आहे कारण की मित्रांनो आपण सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदासाठी अप्लाय करतो. ओके, तर त्याच्यासाठी मित्रांनो डिप्लोमा करणं या ठिकाणी मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ते डिप्लोमाचं आहे. ओके, त्याच्यामुळे डिप्लोमाचे या ठिकाणी कंपल्सरी डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहे. मित्रांनो जर तुम्ही डिग्रीच्या बेसवरती फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पदवी प्रमाणपत्र अपलोड करा. हे तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल. ओके, सर्टिफिकेट किंवा मार्कशीट.
तर मित्रांनो तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार ओके त्याच्यासाठी जे क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशन बेसवरती तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर हा पॉईंट लक्षात ठेवा ओके. पुढे डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी डोमासाईल सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडा दाखला 3 ऑप्शन दिले आहेत ओके. तुम्ही जर जन्म दाखला किंवा शाळा सोडा दाखलाचा ऑप्शन दिलेला असेल तर मित्रांनो त्याच्यावरती तुमचा जन्म महाराष्ट्र राज्यात झालेला आहे याचा उल्लेख असणं आवश्यक आहे ओके. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ID प्रूफ अपलोड करायचं आहे. मित्रांनो तुम्ही फॉर्म भरताना जे ID प्रूफ दिलेला आहे ओके ते ID प्रूफ तुम्हाला या ठिकाणी PDF करून अपलोड करायचं आहे. पुढे तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. पुढे तुम्हाला अदर डॉक्युमेंट असं ऑप्शन दिलं ओके. या ठिकाणी तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल तर तुम्ही करू शकता ओके. नाही केलं तरी चालेल. मित्रांनो या ठिकाणी तुमचे जे क्वालिफिकेशन आहे ओके आणि तुमची जी कॅटेगरी आहे ओके त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. जर तुम्ही कदाचित मित्रांनो OBC कॅटेगरीमध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करायला ऑप्शन येऊ शकतो ओके. आणि मित्रांनो जर तुम्ही मॅरिड कॅन्डिडेट असाल ओके तर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी ऑप्शन येऊ शकतो ओके. तर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अपलोड करावं लागेल ओके. ज्या ठिकाणी तो ऑप्शन असेल त्याच ठिकाणी तुम्हाला लहान कुटुंबाचे जे प्रमाणपत्र आहे ते डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दिलेला असतो ओके. तर त्या ठिकाणी डाउनलोड करून तुम्हाला ते भरून तुम्हाला भरायचं ओके. ती माहिती भरून तुम्हाला ते लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जे आहे तुम्हाला अपलोड करावं लागेल ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. तर डॉक्युमेंटबद्दल मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा ओके. तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशननुसार आणि तुमची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला मित्रांनो तुमचं पेमेंट दिसेल ओके. तर मित्रांनो हे जे पेमेंट आहे तर ते ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपयाचं पेमेंट आहे आणि जे रिझर्व कॅटेगरीमध्ये मित्रांनो फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी 900 रुपयाचं पेमेंट आहे ओके. पुढे तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे ओके. या ठिकाणी सर्व ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे. सर्व ठिकाणी मित्रांनो टिक केल्यानंतर तुम्हाला खाली प्रिव्ह्यूचं ऑप्शन दिलेलं आहे ओके. तर प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी प्रिव्ह्यूचा ऑप्शन दिला ओके. हा प्रिव्ह्यूचा ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला. प्रिव्ह्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा संपूर्ण फॉर्म ओपन होईल ओके. मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करून घ्यायची आहे. जर तुमची माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला या ठिकाणी सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो जर तुमची माहिती चुकलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी बॅकचं ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी माहिती एडिट करू शकता ओके. मित्रांनो तुम्ही एकदा का सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जर पेमेंट केलं तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने एडिट करता येणार नाही. त्याच्यामुळे तुमची संपूर्ण माहिती तुम्ही नीट चेक करून घ्या. जर माहिती बरोबर असेल तुम्हाला खाली ओके ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी जर माहिती चुकली असेल मित्रांनो तुम्हाला बॅकचं ऑप्शन दिलेलं ओके. मित्रांनो जर माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला या ठिकाणी सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं ओके. मित्रांनो सबमिट करण्याच्या आधी या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर डॉक्युमेंट अपलोड केले तर तुम्हाला या ठिकाणी व्ह्यूचं ऑप्शन दिसेल ओके. या ठिकाणी खाली तुम्हाला व्ह्यूचं ऑप्शन दिसेल. प्रत्येक डॉक्युमेंटच्या खाली तुम्ही ज्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करणार आहेत त्याच्याखाली तुम्हाला व्ह्यूचं ऑप्शन दिसेल ओके. तर त्या व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला ते डॉक्युमेंट व्ह्यू करून बघायचं आहे ओके. जर डॉक्युमेंट व्ह्यू होत नसेल ओके तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर जर एरर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी लॉग आउट करायचं आहे. लॉग आउट करून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. तर या ठिकाणी डॉक्युमेंट जर व्ह्यू होत नसतील तर लॉग आउट करा आणि परत लॉग इन करा नंतर पेमेंट करा. नाहीतर या ठिकाणी जर मित्रांनो एरर येत असेल वेबसाईटला जर एरर येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी पेमेंटला प्रॉब्लेम होऊ शकतो ओके. त्याच्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्ही व्ह्यू करून बघायचे आहेत ओके. नंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. डॉक्युमेंट जर व्ह्यू होत असतील तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो पेमेंटची विंडो ओपन होईल ओके. पेमेंटची विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नंतर UPI QR कोड अशा ऑप्शन येतील. ते तुम्हाला ज्या ऑप्शनने पेमेंट करायचं ते ऑप्शन तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत या ठिकाणी लॉग इन करायचं आहे फॉर्मची प्रिंट काढण्यासाठी ओके. मित्रांनो पेमेंट केल्यानंतर तुम्हाला परत या ठिकाणी लॉग इन करायचं आहे ओके. या वेबसाईटवर तुम्हाला परत यायचं आहे. लॉग इन करून तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे तुम्हाला सक्सेस दिसेल ओके. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सक्सेस असं दिसेल. मित्रांनो पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो आयचा या ठिकाणी आयकॉन दिसतो ओके. तुम्हाला या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या फॉर्मची जी प्रिंट आहे तुम्हाला काढून घ्यायची ओके. आणि जर मित्रांनो तुम्हाला जर दुसऱ्या पदासाठी जर अप्लाय करायचं असेल ओके तुमचं जर क्वालिफिकेशन दुसऱ्या पदासाठी जर बसत असेल ओके आणि तुम्हाला जर दुसऱ्या पदासाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय न्यू पोस्ट ओके ऑप्शन दिलेला आहे. या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही दुसऱ्या पदासाठी अप्लाय करू शकता ओके. सेम प्रोसेस तुम्हाला करायची आहे. आपण जे आता प्रोसेस केली आहे ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे ओके. आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला परत या ठिकाणी फॉर्म भरावा लागेल आणि मित्रांनो दुसऱ्या पदासाठी तुम्हाला सेपरेट पेमेंट करावं लागेल ओके. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे ओके. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतात ओके. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.